नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी की मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जी 21 जून 2026 रोजी होणार आहे, त्या परीक्षेच्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 16 एप्रिल आहे. आपण आतापर्यंत अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरा, ऑनलाईन अर्ज भरा. आता या टी शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी त्या सिलेबसच्या संदर्भात बोलणार आहे. तर याची अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाची गुणदान योजना कशी असेल ते आपल्यासोबत मी शेअर करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा टी 2026 ही 21 जून 2026 रोजी होणार आहे. आणि याची तयारी जर आपल्याला करायची असेल तर अभ्यासाची तयारी करण्यासाठीचं प्लॅनिंग आपल्याला करणं अपेक्षित आहे. पेपर 1 इयत्ता 1 ते 5वीसाठी असतो आणि या पेपर 1साठी जे विषय असतात त्या विषयांमध्ये प्रामुख्याने 5 विषय आहेत. त्या 5 विषयांमध्ये प्रत्येक विषय हा 30 गुणांसाठी असतो. पहिला विषय आहे भाषा. भाषा 30 गुणांचा पहिला पेपर असेल, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 30 ही भाषा 1 म्हणजे आपली मातृभाषा जी आहे मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी अशा माध्यमांसाठी असेल. आणि दुसरा, आता भाषा 2च्या बाबतीत अनेक शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. अनेक शिक्षकांनी गेल्या परीक्षेमध्ये हिंदी हा विषय निवडला होता, परंतु यात स्पष्ट दिलेलं आहे की मराठीचा जो पेपर असेल त्या मराठीच्या पेपरमध्ये मातृभाषा जर आपली मराठी असेल तर आपल्याला इंग्रजी ही दुसरी भाषा घेणे अपेक्षित आहे. आणि इंग्रजी जर आपली मातृभाषा असेल, प्रथम भाषा असेल, तर आपल्याला मराठी ही दुसरी भाषा घेणं अपेक्षित आहे. तर हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण हा तक्ता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आणि 2013मध्ये जेव्हा टी लागू केली त्यावेळेसचा हा गुणदान तक्ता आहे. म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक यासाठी आपल्याला दुसरी भाषा इंग्रजी मराठी माध्यमासाठी घेणे गरजेचे आहे. इतर माध्यमांसाठी पण आपल्याला दिलेले ऑप्शन आहेत, त्या ऑप्शननुसार आपण भाषा घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या भाषेच्या संदर्भामध्ये अनेक शिक्षकांच्या किंवा भावी शिक्षकांच्या संदर्भामध्ये मला प्रश्न होते की नेमकी दुसरी भाषा कोणती घ्यावी. तर या दृष्टीने आपल्याला इथे समजून घेणं अपेक्षित आहे. विभाग 3रा असेल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, हाही 30 गुणांचे प्रश्न या ठिकाणी असतील. नंतर विभाग 4था असेल गणित, त्याच्यामध्ये 30 गुणांचे प्रश्न असतील. आणि विभाग 5वा म्हणजे परिसर अभ्यास, यालासुद्धा 30 गुणांचे प्रश्न असतील. तर अशा प्रकारे प्रत्येकी 30-30 गुणांचे 5 विभाग म्हणजे आहेत आणि या 5 विभागांचे म्हणून 150 प्रश्न असणार आहेत. आणि 150 प्रश्न आपल्याला या परीक्षेसाठी सोडवण्याचे अपेक्षित असतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नकारात्मक किंवा निगेटिव्ह गुणदान नसतात. त्यामुळे इथे आपल्याला 83 गुण उत्तीर्ण होण्यासाठी सर्व कॅटेगरीसाठी आणि 90 गुण ओपन कॅटेगरीसाठी लागतात. त्याच दृष्टीने आपल्याला तयारी करणं अपेक्षित आहे. तर या सिलेबसच्या दृष्टीने आपण जर वाचन करत असाल तर आपण त्या विषयाचे आवश्यक ती पुस्तकं यासाठी उपलब्ध असतील तर ते वाचन करावे, तयारी करावी. मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी यापूर्वीसुद्धा काही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. यापुढेही मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. हा महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी आपण समजून घ्या. पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी प्रश्नपत्रिकेतील विषयनिहाय गुणदान योजना. इथे माध्यमसुद्धा मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड, तेलुगू असे वेगवेगळ्या माध्यमांची परीक्षा आपले होत असते. तर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वीसाठी विषय आणि गुणदान कसे असतील ते आपण समजून घेऊया. या ठिकाणी आपण मराठी माध्यमाचा जर पेपर देत असू तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भाषा 1 मराठी आणि भाषा 2 ही इंग्रजी घ्यावायची आहे. आणि इंग्रजी माध्यमाची जर आपण परीक्षा देत असाल तर इंग्रजी प्रथम भाषा आणि भाषा 2 मराठी ही घेणं अपेक्षित आहे. आणि उर्वरितसाठी इंग्रजी किंवा मराठी घेता येते, जसं की उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी या माध्यमांसाठी इंग्रजी किंवा मराठी ऑप्शनल आहे.
नंतर तिसरा विभागसुद्धा या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा आहे. आणि चौथा विभाग गणित आणि विज्ञान जर आपण ऑप्शनल घेत असाल, ऐच्छिकरित्या आपण जर गणित विज्ञान सायन्स बॅकग्राऊंडमध्ये BSc असाल तर आपण गणित विज्ञान घेत असतो. त्यांच्यासाठी 60 प्रश्न असतात आणि इतर विषयांसाठी सामाजिक शास्त्रांतर्गत सुद्धा 60 प्रश्न असतात. अशा प्रकारे प्रमुख 3 विभाग आणि चौथ्या विभागातून एक कोणता तरी विभाग आपल्याला निवडायचा असतो. म्हणजे आपल्या डिग्रीनुसार आपण घेत असतो. त्या दृष्टीने आपला विषय निवडण्याचं गरजेचं असतं. यासाठी आपण प्रथम भाषा, द्वितीय भाषा, नंतर बालमानसशास्त्र, गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी एक विभाग निवडून आपण ही परीक्षासुद्धा 150 गुणांची असते. पेपर 2सुद्धा 150 गुणांचा असतो आणि याची तयारीसुद्धा आपल्याला करणे अपेक्षित आहे. तर ही सुद्धा तयारी कशी करावी मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. आपण सर्वजण माझ्या यूट्यूब चॅनलवर नेहमी भेट देत राहा. आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ मी TETच्या परीक्षेच्या संदर्भात आपल्यासोबत देणार आहे. यापूर्वीसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण सर्वजण आतापर्यंत जर हे चॅनल बघितलं असेल तर आपण लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना नवीन परीक्षेच्या दृष्टीने मनापासून शुभेच्छा देतो. आपण आतापर्यंत माझ्या व्हिडिओवर थांबलात म्हणून आपण आपल्या मनापासून धन्यवाद.